पोलीस भरतीबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फलटणच्या काही युवकांनी पोलीस भरतीबाबत निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा तात्काळ विचार व्हावा अशी मागणी जी आहे ते या ठिकाणच्या युवकांनी केली। नेमकी ही मागणी काय होती याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। काय तुम्ही आज निवेदन दिलं? आज पोलीस भरती आचारसंहितेच्या पूर्वी तत्काळ निघावी, पोलीस भरती जाहीर झाली तर इलेक्शनच्या अगोदर होऊन जाईल त्याच्यासाठी मागणी केली आहे। आणि दुसरं जे मार्च 2023 जो GR निघलेला 31 डिसेंबरपर्यंत वयवाढीसाठी ही दिलं होतं ते येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्या मुलांनाही चान्स भेटावा याच्यासाठी आम्ही मागणी केली आहे। आणि काय सांगाल तुम्ही? आगामी भरती तात्काळ काढण्यात यावी आणि भरतीमध्ये पारदर्शकता असावी ही सदर उमेदवारांची इच्छा आहे। याआधी कुठं पाठपुरावा केला होता तुम्ही? पाठपुरावा स्थानिक आमदारांकडे, स्थानिक खासदारांकडे यापूर्वी पाठपुरावा केला होता। आता ह्यांच्यानंतर आपलं गृहमंत्री साहेबांना आम्ही प्रशासकीय प्रांताधिकारी ह्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला होता। याच्या अगोदर यश अजून काय आलं? यश अजून अगोदर आलं नाही अजून। मला एक सांगा, काय तुम्ही व्यक्त करता, तुमची भावना काय आहे? सगळ्यात मोठा मुद्दा हे जेवढे नेते येतं हे सगळे करोडपती येतं, यांना ह्या सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही। आम्ही गोरगरिबांची मुलं इथं आम्ही काम करून शिकतो आणि 1000 रुपये फी ठेवली। आम्ही कसं म्हणजे पोलीस भरतीचे फॉर्म भरायचे, आम्ही जगायचं कसं? आणि हे सगळे पक्ष करोडपती येतं आणि आम्ही फी 1000 रुपये सुद्धा फी भरू शकत नाहीत। तर फी माफ करण्यात यावी पोलीस भरतीची, ही आमची मागणी आहे। आणि याबरोबरच दुसरी कुठली मागणी आता जे काय म्हणतायत याबाबत काय सांगा? आचारसंहितेच्या अगोदर पोलीस भरती काढण्यात यावी, कारण की आचारसंहितेच्या अगोदर जर यांनी पोलीस भरती काढली नाही तर नंतर असं ढकलीत नेणार येतं आणि आम्हाच्याकडून फक्त मतदान करून घेणार आहेत, बाकी यांचा विषय काहीही नाही आहे। नक्कीच या ठिकाणी जी आचारसंहिता जी इलेक्शनच्या आधी लागते त्याआधी ही पोलीस भरती व्हावी अशीच मागणी जी आहे ती या ठिकाणच्या पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकांनी केलेली आहे। कॅमेरामन सुशांतसह संतोष नलावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।